काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता 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 संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता मदनी निरंतर जागविते मदनी निरंतर जागविते काय यावे त्याचे काय यावे त्याचे वावे उतराये काय यावे त्याचे मज निरंतर निरंतर जागविते मज निरंतर जागविते काय यावे त्याचे काय यावे त्याचे वावे भूतराये काय यावे त्याचे
देविका काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करुणे सायास शिकविते, काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ते, तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ते, तैसे मज येते सांभाळित, काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, समचरण सरोजं सांद्रनीलाबुदाभं, जघन निहित पाणिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमालां कंधरं कंझनेत्रं, सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंगा गरू प्रथम नमन नमन, पांडुरंगा गरू प्रथम नमन, ओ पांडुरंगा गरू प्रथम नमन, नमन पांडुरंगा गरू
करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका या मनासे लागो हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयासे माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या पाया वार करे संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे वार करे जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता महिला मंडळ पुढे वसरा महिला मंडळ पुढे सगळ्यांनी पुढे सरकून घ्या पुढे सारखा सरकून घ्या पुढचे बी थोडं थोडं पुढे सरकून पुढे घ्या. वा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य माझे डोळे तुमचे चरणी माझे डोळे तुमचे चरणी माझे डोळे धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोळे तुमचे चरणी माझे डोळे तुमचे चरणी माझे जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चरणारे विंदी सेवा समर्पित करण्याकरता म्हणून दाखवलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायजी महाराज यांचा संत प्रकरणातील अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज संत महात्मे पृथ्वी तलावर येऊन जगावर कशा पद्धतीने उपकार करतात या उपकाराची जाणीव करून देणारा हा महाराजांचा गोड अभंग आहे. महाराज श्री तुकोबराय असं म्हणतात की संतांचे उपकार काय सांगावे, किती उपकार आहेत समाजावर संतांचे, काय सांगू आता संतांचे उपकार. विचारणाऱ्या साधकाने प्रश्न केला, महाराज उपकार आहेत ना संतांचे, मग कृपा करून सांगा. मग तुकोबराय बोलतात, मज निरंतर जागविती. संत महात्मे जगाची भूमिका घेऊन बोलत असतात. तुकोबराय म्हणतात मज अर्थात जगाला संतांनी कायम जाग केलं. मज निरंतर जागविती. महाराज म्हणतात संत महात्म्यांनी या समाजाला जगाला कायम जाग ठेवलं ना, वेळोवेळी जे जाग केलं, हा जो उपकार केला, या उपकाराच्या मोबदल्यात उतरही होण्याकरता काय द्यावं. तुकोबराय म्हणतात आपला जीव जरी या संत महात्म्यांच्या चरणावर अर्पण केला ना तरी तो अपुरा पडणार आहे. ठेविता पायी जीव थोडा. महाराज संत महात्मे या समाजाला जगाला जाग करण्याकरता पद्धत कोणती वापरतात. संत महात्मे सहज बोलतात, सहज बोलतात, पण समाजाला हिताचा उपदेश करतात. सहज बोलणे हित उपदेश. का हो तुकोबराय, सहज बोलण्यातून समाजाला जर कळालं नाही, जगाला जर संतांची सहज भाषा सुद्धा कळाली नाही, मग काय करतात संत महात्मे, कोणता उपकार करतात. करोने सायास शिकविते. संत महात्मे प्रसंगी स्वतः कष्ट सहन करतात, पण जगाला शिकवतात, जगाला जागवण्याचा प्रयत्न करतात. तुकाराम महाराजांना प्रश्न केला, का हो तुकोबराय,
संत महात्म्यांनी स्वतः कष्ट सहन करायचे, जगाला जागं करायचं, समाजाला शिकवायचं, असा या संत महात्म्यांचा आणि या जगाचा काय संबंध आहे? महाराज गोड उदाहरण देतात. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वत्स धेनू वेच्या चित्ती. वत्स म्हणजे वासरू, धेनू म्हणजे गाय. ज्याप्रमाणे गाय आणि वासरू यांच्यामध्ये अतूट प्रेमाचा संबंध असतो, त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, संत महात्मे ज्याप्रमाणे गाय आणि वासरू यांचा अतूट प्रेमाचा संबंध आहे ना, त्याप्रमाणे संत महात्मे आणि या जगाचा प्रेमाचा अतूट संबंध असल्यामुळे संत महात्मे या जगाचा सांभाळ देखील करतात. काय तुकोबारायांची भाषा आहे? संतांच्या उपकाराविषयी महाराज बोलतायत. महाराज म्हणतात, हे संत महात्मे जगाचा सांभाळ करतात, जगाला शिकवतात, जगाला जागही करतात, जगाला उपदेशही करतात. म्हणून यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता आपला जीव जरी अर्पण केला तरी ठेविता पायी जीव थोडा. विठ्ठल 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 पुंडलिक अभंगाचा शब्दशः भावार्थ सांगितला. सज्जन हो, अभंगावर विस्तारपूर्वक चिंतन मांडण्या अगोदर दोन गोष्टी संबंधी परिहार द्यायचा तो असा. आज हा जो कीर्तनाचा संकीर्तनाचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला, याचं कारण काय? आजच्या दिवशी कार्यक्रमाचं निमित्त सांगणं म्हणजे सूर्याचा परिचय करून देण्यासारखी गोष्ट आहे. आजचा दिवस म्हणजे आजचा दिवस संपूर्ण जगाच्या दृष्टीने, मी नुसतं भारत देशाचा उल्लेख करत नाही, संपूर्ण जगाच्या दृष्टीने आजचा दिवस म्हणजे मोठा भाग्याचा दिवस. आजच्या दिवशी एक रत्न असं जन्माला आलं, अवताराला आलं. ते रत्न जर कोणतं असेल तर श्री वेदव्यास आद्य कवी, ज्यांना असं म्हणून जगामध्ये ज्यांची ख्याती आहे, आद्य कवी म्हणून जगात जर कोणी असतील तर असे महर्षी वाल्मिकीजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपल्या या थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या खेडी नगरीमध्ये आज हा संकीर्तनाचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला. विठ्ठल विठ्ठल आज जगातील आद्य कवी म्हणून ओळखले जाणारे महर्षी वाल्मिकीजी महाराजांचा आज जयंती उत्सव संपूर्ण जगामध्ये हा आजचा उत्सव साजरा होत आहे. संपूर्ण जगामध्ये आजचा उत्सव संपन्न होत आहे, कारण आजच्या दिवशी हे महान रत्न अवताराला आलेलं आहे. आणि म्हणून आता संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये सुद्धा जिकडं तिकडं दरवर्षाप्रमाणे आता मिरवणुका सुरू आहेत. आपणही खेडीकर मंडळी दरवर्षी या ठिकाणी गावातील मंडळी महाराजांच्या महर्षी वाल्मिकीजी महाराजांच्या निमित्ताने जयंती उत्सवाच्या निमित्ताने मिरवणूक दरवर्षी साजरी करत असतात. उद्या मिरवणुकीचा कार्यक्रम आहेच, पण या वर्षाचा जो तुमचा कार्यक्रम आहे ना, अगदी स्तुती करण्यालायक असा हा आपला कार्यक्रम आहे. आजच्या कार्यक्रमाचं रूपरेषा जर सांगायची ठरली तर आपल्या गावातील आमचं संपूर्ण महर्षी वाल्मिकीजी महाराज मित्रमंडळ, त्याचप्रमाणे त्यांना मोलाचं सहकार्य आमच्या संपूर्ण माता भगिनी असतील. या माता भगिनींच्या एक मोठ्या प्रेरणेने महर्षी वेदव्यास महाराज यांच्या मित्रमंडळाच्या सहकार्याला सहकार्य, या माऊलींचं सहकार्य. काय महाराज, सगळ्या माऊलींनी मनाशी ठरवलं की आपल्याला कीर्तनाचा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला महाराजांचा जयंती उत्सव साजरा करायचा आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्याच गावातील असणारे आमचे हरिभक्तपरायण संभाजी भाऊ यांना सांगितलं. त्यांची मित्रमंडळी होती, पण मोलाचं सहकार्य या माझ्या लाडक्या माता भगिनी, मी बहिणी नाही सांगणार, माता भगिनी,
नुसत्या बहिणीने सांगणार मी माता भगिनी या लाडक्या माता भगिनींचं मोलाचं सहकार्य आजच्या कार्यक्रमाकरता त्यांनी आपल्या मनातली इच्छा प्रगट केली. संभाजी भाऊंना सांगितलं. आमच्या संभाजी दादांनी कालच अगदी वेळेवर नियोजन झालं. फोनवर संपर्क केला. महाराज असं नियोजन आहे. आमच्या या माता माऊलींचं असं म्हणणं आहे की आपल्याला महर्षी वाल्मिकजी महाराजांचा जयंती उत्सव कीर्तनाच्या स्वरूपातून साजरा करायचा आहे. मग तुम्ही येता का उद्या? काही हरकत नाही. कुठंच कार्यक्रम नव्हता. म्हटलं मी तुम्हाला नियोजन तुम्हीच करा. सगळं नियोजन तुम्ही करा. काही हरकत नाही. अगोदरच कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमामध्ये साऊंड हा जो असतो ना कार्यक्रमाचा प्राण असतो. अगोदर आम्ही आमच्या बाळाभाऊंना वगैरे कळवलं. त्यांनी होकार दिला. एका शब्दामध्ये होकार दिला. परत मी आमचे परमस्नेही आज कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे संपूर्ण महाराज मंडळी, परमस्नेही सोपानजी महाराज असतील, हरिभक्तपरायण आकाशजी महाराज, हरिभक्तपरायण महेश महाराज यांना संपर्क केला. सगळ्यांनी मोकळ्या मनाने खेडी म्हटल्यानंतर सगळ्यांचं माहेरघर आहे. मी एक नारदांच्या गादीवरून एक स्तुती तुमची करत नाही आहे, पण एक वस्तुस्थिती आहे. आमचं सगळ्यांचं माहेरघर आमचं खेडी आहे. आमचं लहानपण बालपण हे सगळं इथूनच सुरुवात झाली. म्हणून गावाविषयी आम्हाला दुसरं काही वाटत नाही. सगळ्यांनी एकमताने होकार दिला. संभाजी भाऊंना मी लगेच सांगितलं, भाऊ सगळे नियोजन झालंय. आनंद वाटला त्यांना. आणि अगदी वेळेवर नियोजन झाल्याप्रमाणे इथं आल्यानंतर सोपान महाराज सगळ्याच मंडळींचं सहकार्य नियोजन पाहून किती आनंद वाटतोय. किती याला म्हणतात उत्सव. उत्सव शब्दाचाच अर्थ असा आहे मनातली आतील जी आनंदाची जी भावना आहे ना ती प्रगट करण्याचं माध्यम त्याला म्हणतात उत्सव. हा जो दिसतोय ना हे स्टेज वगैरे संपूर्ण कळस कलशा वगैरे सुंदर अशा प्रकारे केळीचे खांब लावलेले आहेत. असं हे जे आनंदाचं वातावरण तुम्ही तयार केलं ना यालाच म्हणतात उत्सव. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या उत्सवामध्ये आमच्या या आपल्या गावातील संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ संपूर्ण भजनी मंडळ यांचं एक दुधात साखरेचा योग असा म्हणावा लागेल. जे विणेकरी जावई बापू आहेत, राहुल महाराज, भगवान दादा, आबा भाऊ, आमचे पेटी मास्तर दादा, सगळे माझे गावातीलच मित्रमंडळी, आमचे भजनी मंडळ, सगळी गावातील माता भगिनी, पितृतुल्य असणारे माझे संपूर्ण भाविक मंडळी कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. ज्यांची अप्रतिम अशा प्रकारची साऊंड व्यवस्था आहे असे आमचे श्रीयुत आदरणीय हरिभक्तपरायण बाळाभाऊ, शिवशक्ती साऊंड कठोरा हे सुद्धा आहेत. संपूर्ण गावातील मंडळी कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. आणि आजचा दिवस विशेष दिवस तो म्हणजे महर्षी ज्यांना आद्य कवी म्हणून ओळखलं जातं, अशी ज्यांना पदवी प्राप्त झाली जगामध्ये, जगातील आद्य कवी संस्कृत कवी जर कोणी असतील तर आमचे महर्षी वाल्मिकजी महाराज आहेत. आणि त्यांचा आज अवतार झाला, जन्म झाला, त्या जयंतीच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम. विठ्ठल आज मी संतपर प्रकरणातला अभंग निवडला. सज्जनो, संतांचा अवतार कार्य झालंय. आजच्या दिवसाचा कार्यक्रम असाच झाला पाहिजे, असाच झाला पाहिजे. संतांचा जन्मोत्सव आपण साजरा करत आहात ना, तुम्ही नक्की सगळेच देवाच्या आनंदाला, देवाच्या भावनेला पात्र आहात. भगवान परमात्मा म्हणतात, जो माझ्या भक्तांचे आणि माझे उत्सव जो साजरे करतो ना तो मला प्राणापेक्षाही आवडतो. एवढंच नाही, भगवान परमात्मा गीतेमध्ये असं म्हणतात, श्रीकृष्ण परमात्मा, जो माझा जन्म, माझ्या भक्तांचा जन्म कर्म जाणतो ना त्याला मी माझ्या स्वरूपात प्राप्त करून देतो. त्याला नवीन पुन्हा पुन्हा शरीर त्याला प्राप्त होऊ देत नाही. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे अर्जुना, मी त्याला माझी प्राप्ती देतो, माझी गती मी त्याला प्राप्त करून देतो. देवाच्या स्वरूपाला प्राप्त होण्यासारखी गती आहे. महाराज, देवाला स्वतःचा जेवढा जीव देवाला आवडत नाही, स्वतःच्या प्राणापेक्षा देवाला जर कोणी आवडत असलेल्या या जगामध्ये तर फक्त हे भक्त मंडळी, हे संत मंडळी हेच प्राणापेक्षा आवडतात. तेही प्राणा परवते. माऊली ज्ञानोबा म्हणतात, देवाला जगामध्ये दुसरं कोणी आवडत नाही. त्यांना स्वतःची पत्नी लक्ष्मी माता आवडत नाही, मोठा बंधू बळीभद्र आपला बळीराम दादा आवडत नाही,
जेवढी आई आवडत नाही, जेवढे वसुदेव पिता आवडत नाही, तेवढं जगामध्ये देवाला जर कोणी आवडत असेल तर हे भक्त मंडळी, हे संत मंडळी आवडतात. ज्ञानोबराय अनुवाद करतात. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. प्राणापेक्षा देवाला भक्त आवडतात. त्यातल्या त्यात जे भक्ताचं चरित्र वर्णन करतात, भक्तांचे चरित्र ऐकतात ना, ते प्राणापेक्षाही आवडतात. विठ्ठल 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 हो, या तिन्ही लोकांमध्ये देवाला भक्तांशिवाय दुसरं काहीच आवडत नाही महाराज. भक्ता उन्हे देवा आवडते काही, त्रिभुवने नाही आन दुजे. तुकोबराय म्हणतात देवाला भक्ताशिवाय तिन्ही लोकांमध्ये काहीच आवडत नाही. आणि त्या भक्तांचा जयंती उत्सव जर तुम्ही सगळीच मंडळी साजरी करत असणार तर आपण का देवाला आवडणार नाही, का आवडणार नाही. अगदी स्तुत्य अशा प्रकारचा कार्यक्रम आपण केलेला आहे. माझी अपेक्षा आहे अशी, माता भगिनींनाच सांगेन, आमचे पुरुष मंडळी तर आहेच, पण तुमची जी इच्छा आहे ना, आज एका दिवसाच्या कीर्तनाची जी इच्छा आहे, हे तर महर्षी महाराजांच्या कृपेने सिद्धीला जातच आहे. पण अजून जर वाटलंच तर पुढच्या वर्षापासून 7 दिवस करायला काही हरकत नाही कार्यक्रम. वा, जर तुमची तयारी असली ना माता भगिनींची, तर 7ही दिवस कार्यक्रम होऊ शकतो. फक्त तुमची इच्छा असली पाहिजे. 7 दिवस म्हणजे आजच्या दिवशी दुपारी महर्षी वाल्मिकजी महाराजांच्या जयंतीचा दुपारी आजच्या दिवशी काला झाला पाहिजे, आणि मग संध्याकाळी मिरवणूक, असे 7 दिवस मागचे कीर्तन, असं जर नियोजन झालं तर अजून आनंद वाटेल. विठ्ठल 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 विठ्ठल. काय होईल, लहान तोंडी मोठा घास होईल. पण मी सांगतो, तुमचं कार्यक्रमाचं स्वरूप पाहून मला आनंद वाटला म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आजच्या दिवशी महर्षी वाल्मिकीजी महाराजांचा अवतार झाला. महाराजांचं अवतार कार्य झाल्यानंतर महाराजांचं जीवनचरित्र आपल्या सगळ्याच मंडळींना माहिती आहे. महाराजांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं, एकेकाळचं जीवन त्यांचं असं, नाव त्यांचं लहानपणीचं. ज्यांना सांगता येत असेल त्यांनी सांगू नका, पण ज्यांना येत नसेल त्यांनी सांगून पहा. लहानपणीचं आई वडिलांनी त्यांचं नाव ठेवलं होतं. काय नाव होतं त्यांचं, सांगा बरं बेटा. हे बेटा सांगता येईल तुम्हाला, आपल्या वाल्मिकजी महाराजांचं लहानपणाचं नाव काय होतं, आई वडिलांनी ठेवलेलं नाव. तसं कीर्तनात मी सहसा लहान पोरांना प्रश्न विचारत नाही, कारण आताची जी पिढी आहे एवढी शार्प आहे, एवढी शार्प आहे. आपण विचारावं काही, ते उत्तर देतातच काही. त्यांनी उत्तर काही बी दिलं तर पटवून घ्यावं लागतं मनाला, नाही पटलं तरी समजून घ्यावं लागतं. पण आपण जर आगाऊपणा केला तर आताची पिढी एवढी आगाऊ आहे, काय सांगू. मलाच माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला. कार्यक्रम सुरू असताना मी एकाला प्रश्न केला, बाळा असा असा प्रश्न आहे माझा, त्याचं उत्तर सांग रे. त्याने उत्तर असं द्यायला लागला. तो म्हणायला लागला, म्हणे एकदा काय झालं, असाच आगाऊ मुलगा होता, ते काही पण उत्तर देऊन टाकतात. शाळेमध्ये तो असा 5-7 दिवसापासून गेलेलाच नव्हता. 5-7 दिवस शाळेतच गेलेला नव्हता, गैरहजर, बिलकुल गैरहजर. शाळेमध्ये गेलेला नव्हता, गल्लीमध्ये गोट्या वगैरे खेळत होता तो गल्लीमध्ये. त्याच्या आजीने पाहिलं, त्याच रस्त्याने त्याचे गुरुजी येत होते. आजीने गुरुजींकडे पाहिलं, त्या बाळ्याच्या छोट्याशा मुलाच्या आजीने पाहिलं गुरुजींकडे. आजी त्या बाळ्याला, नातवाला म्हणायला लागली, बाळ्या घरात घुस म्हणे पटकन. म्हणे का बरं, अरे तुझे गुरुजी येत आहेत. कारण तो 5-7 दिवसापासून शाळेत गेलेला नव्हता.
आजी म्हणायला लागले बाळ्या घरात घुस, तुझे गुरुजी येत आहेत. तो म्हणे आजी मी नाही घुसत घरात, तूच घुस. म्हणे का बरं? म्हणे मी गुरुजींना सांगून आलोय माझी आजी मरून गेली असं. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. सांगा आताची पिढी जी असे ना एकदमच शार्प आहे. काय विचारावं तर काय उत्तर देतील आपल्याला समजून घ्यावं लागतं. बरं त्यांच्या मनाप्रमाणे चालू द्यावं लागतं. बरं मोठ्यांपैकी कोणाला सांगता येतं महाराजांचं लहानपणीचं नाव काय होतं? चला मग एवढं जरी आपण सांगितलं तरी कीर्तन सार्थक आहे आपलं. काय होतं सोपान महाराज? रत्नाकर. वा गोड नाव सांगितलं महाराजांनी. ऐकलं का सगळ्यांनी? नाही ना? रत्नाकर हे त्यांचं लहानपणीचं नाव होतं महाराजांचं. रत्नाकर हे त्यांचं नाव होतं, आई वडिलांनी ठेवलेलं. पण लहानपणीचा धंदा जर पाहिला महाराज तर हाणा मारा तोडा असा ज्यांचा धंदा होता, असा त्यांचा धंदा. पण पूर्व पुण्य उदयाला आलं त्यांचं. पूर्व पुण्य उदयाला आल्याशिवाय संत भेटत नाही सज्जनो. पुण्य पडले बहुता दिवसा, पुण्य पडले बहुता दिवसा, पुण्य पडले बहुता दिवसा, पुण्य पडले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. सन्नो गतो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो. आज पिटले माझे घोडे, 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 आज पिटले माझे, आज पिटले माझे घोडे, आज पिटले माझे घोडे. भाग्य उदयाचा ठसा, संत चरण पावलो, पुण्य भरले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो संत चरण पावलो. सुंदर प्रमाण दिलं. पूर्व पुण्य उदयाला आल्याशिवाय संतांची भेट होत नाही सज्जनो. पुण्य फळाले बहुता दिवसा. तुकोबराय म्हणतात माझं अनेक दिवसाचं पुण्य फळाला आलं, परिणाम मला संतांची भेट झाली. तुकोबरायांना संतांची भेट पुण्यामुळे झाली. ज्ञानोबारायांना विचारलं माऊली ज्ञानोबाराय तुम्हाला संत भेटले कारण काय? पूर्वजन्मे सुकृते थोर केली, ते मज आजी फळासी आले, परिणाम परमानंदो आजी मानसे भेटी झाली या संतांसे. पूर्व पुण्य असता गाठी, पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तै होय. ज्याच्या पदरामध्ये पूर्व पुण्य असताना त्याला संतांची भेट होते महाराज. ज्ञानोबरायांनी गोड दृष्टांत दिला. संत महात्मे केव्हा भेटतात? आपण होऊन भेटतात संत, पण पुण्य उदयाला आलं पाहिजे. जसं दृष्टांत दिला माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये. एखादं आंब्याचं झाड, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंब्याच्या झाडाला सगळ्या कैऱ्या लागलेल्या आहेत, पूर्ण कैऱ्यांनी ते फळांनी झाड बहरलेलं आहे. पण त्या सगळ्या झाडावर एखादा आंबा जर पिकला ना, आंबा पाडाला आला ना, पिकला ना, तर त्या आंब्याचा आस्वाद घेण्याकरता पोपटाला आमंत्रण देण्याची गरज नाही. तो पोपट आपणहून येतो आणि पिकलेल्या फळाचा जसा आस्वाद घेतो ना, तसं आपलं पुण्य उदयाला आलं का संतांना आपल्याला पाहायला जावं लागत नाही, संतच आपल्याकडे होऊन येत असतात. असं महाराजांचं जीवन. महाराजांच्या जीवनामध्ये उत्कट पाप आपल्याला डोळ्यांनी दिसत असलं, पण मागच्या जन्माचं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पुण्य होतं त्यांच्याकडे. आणि मग त्या पुण्याच्या जोरावर नारद महर्षी भेटतात. संपूर्ण चरित्र भाग आपल्याला माहितीच आहे सज्जनो. नारद महर्षी उपदेश करतात आणि त्या संतांचा उपदेश असा झाला महाराज, संतांची संगतीचा परिणाम असा झाला. महाराजांना बोलायला सांगितलं की तुम्ही राम नामाचं चिंतन करा, राम राम म्हणा, राम राम म्हणा.
ज्यांना माराच दिवसभर संपूर्ण आयुष्य मारा 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 हाणा मारा याच्यात ज्यांचं आयुष्य गेलंय त्यांना राम काय सुचणार. पण संतांचा उपदेश, नारद महर्षी भेटले, संतांचा उपदेश फळाला आला आणि मग राम राम मारा मारा म्हणायला लागले. नारद महर्षी म्हणतात मारा मारा वचनोक्ती, अबद्ध नामे नारदोक्ती. अबद्ध नामे नारदोक्ती. मारा मारा वचनोक्ती. हा, अबद्ध नामे नारदोक्ती. नारदोक्ती, अबद्ध नामे म्हणजे नारद महर्षी म्हणतात तुम्ही अबद्ध जरी आला ना तरी चालेल, मारा वारा वचनोक्ती. तुम्ही मारा मारा जरी म्हटलं ना महाराज, मारा मारा म्हणा, मग त्याचा परिणाम मारा 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 रामा 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 रामा. जे चिंतन केलं महाराज, त्यांचं वाल्मिक नाव कसं पडलंय त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. त्यांचं नाव रत्नाकर होतं, महाराजांचं नाव रत्नाकर आई वडिलांनी ठेवलेलं नाव, पण वाल्मिक नाव इथून पुढे झालं त्यांना. ते रामनामाचं एवढं चिंतन केलं महाराजांनी, एवढं चिंतन केलं. आपल्याकडनं कीर्तनात नुसतं 2 तास व्यवस्थित बसणं होत नाही हो. एवढं पदवी का प्राप्त झाली त्यांना, का प्राप्त झाली? त्यागाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. त्यांच्या जीवनातला त्याग सांगतोय मी, एवढा त्याग त्यांच्या जीवनामध्ये. राम नामाचं चिंतन करायला लागले तर शरीराला सगळं देहभाव विसरले. त्यांच्या शरीरावर मातीचं वारुळ तयार झालं आणि त्या वारुळाला संस्कृतमध्ये वल्मी असं म्हणतात. आणि त्या वल्मीवरूनच ज्या वेळेला पुन्हा नारद महर्षी येतात, त्यांच्या तो कानात जयघोष ऐकू येतो रामनामाचा. ते वारुळ जेव्हा फोडतात आणि मग नारदांच्या मुखातून, तेव्हा ते वल्मीतून त्यांचा जन्म झाला म्हणून वाल्मिक. विठ्ठल 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 विठ्ठल. असे आद्य कवी असणारे महर्षी वाल्मिकजी महाराज यांचा आजचा अवतार कार्याचा दिवस. महाराज अवताराला जेव्हा आले, वाल्मिक ऋषी म्हणून जेव्हा प्रचलित झाले, काय अधिकार महाराज त्यांचा, काय अधिकार वर्णन करावा. जगामध्ये ज्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखलं जातं असे भगवान श्रीराम प्रभू. मर्यादा पुरुषोत्तम अशी संज्ञा जगात कोणालाच नाही. ज्या श्रीराम प्रभूंना मर्यादा पुरुषोत्तम संज्ञा आहे, त्या मर्यादा पुरुषोत्तमांनी ज्यांच्या आज्ञेमध्ये वागावं, ज्यांनी बोलल्याप्रमाणे देवाने वागावं. बोलिला वाल्मिक तैसाची करीन, बोलिला वाल्मिक तैसाची करीन, बोलिला वाल्मिक तैसाची करीन, बोलिला वाल्मिक तैसाची करीन. वरतोडी दाविन मने नामा, वरतोडी दाविन मने नामा, वरतोडी दाविन मने नामा. आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन रावणा. वरतोडी दाविन मने नामा, वरतोडी दाविन मने नामा, वरतोडी दाविन मने नामा. आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन रावणा. या प्रमाणाकरता सगळ्यांनी टाळ्या उद्या जोरदार. एकदम टायमिंग नुसार आणि सुंदर प्रमाण महाराजांनी चालवी म्हटली. सगळीच माझी, सगळी जी महाराज मंडळी आहे ना, सगळीच भजनी मंडळी, यांची मी वस्तुस्थिती सांगतोय. हे सगळे कीर्तनातले हे गुगल आहेत, गुगल महाराज, हे सगळे गुगल आहेत. जसं गुगलवर तुम्ही टाईप करा, सर्च करा, क्लिक करा, बरोबर परिणाम ते दाखवतं. तसं मी नुसतं बोलतोय, पण हे कीर्तनातले सगळे गुगल आहेत. हां, नुसतं मी टाईप करतोय, तेवढ्यात इकडून प्रमाण लगेच येतंय प्रमाण. हां महाराज, गोड प्रमाण दिलं महाराज. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोने दावीन म्हणे नामा. आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा दीन मे. राम जन्माच्या प्रसंगाचे अभंग आहेत. त्याच्यामध्ये कौसल्य मातेला डोहळे व्हायला लागले. कौसल्या मातेला डोहळे होत आहेत ना. राजा दशरथाने विचारलं, सांग राणी, सांग महाराणी, तुला कोणते डोहळे होत आहेत, तुझे मनोरथ मला पूर्ण करायचे आहेत. आणि त्यावेळेला
ती कौसल्य माता आपले डोहळे सांगते, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. रामप्रभूंना सीतामातेला लगेच जाऊन रावणाला मारता आलं नसतं का हो? एक बाणी त्यांचं जीवन होतं महाराज. एका बाणात त्यांनी रावणाला जर मारलंय, त्यांना जाता येत नव्हतं. अशा अनेक रामायणामध्ये घटना घडल्या. पण आमच्या महर्षी महाराजांनी, वाल्मिकजी महाराजांनी ज्याप्रमाणे नियम घालून दिले ना, त्याप्रमाणे देवाला वागावं लागलं. काय अधिकार असेल महाराज. आणि का त्यांची आपण जयंती अशा पद्धतीने का साजरी करू नये? विठ्ठल 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 बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोने दावेन म्हणे नामा. महाराजांनी कोळी समाजामध्ये अवतार घेऊन संपूर्ण समाजाची कीर्तीच वाढवून टाकली महाराज. कोडियाची कीर्ती वाढले कोडियाची कीर्ती वाढले कोडियाची कीर्ती वाढले गहन कोडियाची कीर्ती वाढले गहन. रामायण रामादी केले रामायण रामादी कोडियाची कीर्ती वाढले कोडियाची कीर्ती वाढले केले रामायण रामादी केले रामायण रामादी कोडियाची कीर्ती वाढले गहन कोडियाची कीर्ती वाढले गहन. महाराज शरीर रूपाने, वाल्मिकीजी महाराज शरीर रूपाने, देह रूपाने जरी कोळी समाजामध्ये अवताराला आले ना, तर महाराज फक्त कोळी समाजाचे नाहीत. मी तुमचा लेकरू म्हणून सांगतोय, अख्ख्या जगाचं रत्न आहे महाराज ते. अख्ख्या जगाचं रत्न आहे. अख्ख्या जगाने वंदन करण्यासारखं ते रत्न आहे. असं रत्न ते जगामध्ये अवताराला आलं की राम प्रभू अवताराला येण्याच्या अगोदर त्यांनी रामायणाची रचना करून ठेवली असे महाराज. आणि त्यांचा जयंती उत्सव म्हणून आमच्या माता भगिनी बहिणी, लाडक्या माता भगिनी, त्यांना महर्षी आमचं वाल्मिक मंडळ सगळ्यांच्या सहकार्याने आजचा महाराजांचा आपण हा जयंती उत्सव साजरा करत आहोत. आणि म्हणून महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आज जो सेवेकरता अभंग निवडला तो जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. महाराज आजच्या अभंगातून संतांचं वर्णन करतात. संत महात्मे कशा पद्धतीने जगावर उपकार करतात याच्या करताच मी अभंगाची निवड केली. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, संत महात्मे नेहमी अवताराला येतात पृथ्वी तलावर. पण ते अवताराला येण्याचं कारण जर कोणतं असेल तर जगावर उपकार व्हावा, जगाला सन्मार्गाने न्यावं, हेच त्यांच्या दृष्टीपुढचं हेतू असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. हा देह कष्टविती परोपकारे देह कष्टविती परोपकारे देह कष्टविती परोपकारे कष्टविती परोपकारे. देह कष्टविती परोपकारे देह कष्टविती परोपकारे देह कष्टविती परोपकारे देह कष्टविती परोपकारे. काय वाढू आता काय वाढू आता काय वाढू आता न पुरे हिवाणे काय वाढू आता न पुरे हिवाणे काय वाढू आता न पुरे हिवाणे काय वाढू आता न पुरे हिवाणे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. उपकार करण्याकरता संतांचा अवतार होतो महाराज. सगळेच संत
आद्य कवी महर्षी वाल्मिकजी महाराजांपासून ज्ञानोबराय, तुकोबराय, चोखोबराय सगळे जेवढे काही संत असतील, मीराबाई, जनाबाई, सगळेच संत जे अवताराला येतात ना, त्यांचा हेतू एकच जगावर निस्वार्थ प्रेम करतात. बुडत हे जनन देख बेडोळा, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया. बुडत हे जनन देख बेडोळा, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया. किती गोड रचना चालू आहे. मी नुसतं शब्द काढतोय, पण प्रमाण आणि चाली याला म्हणतात सांगड. याला सांगड म्हटली जाते आणि अशा पद्धतीने कार्यक्रम व्हायला पाहिजेत. काय असतं, कीर्तन म्हणजे टाइमपास, मनोरंजन नाही सज्जनो. कीर्तन म्हणजे टाइमपास आणि मनोरंजनाचं साधन नाही. आपण दिवसभर सगळे काबाड कष्ट करतात, काबाड कष्ट करून आपण पै जमा करून असे मोठे कार्यक्रम आयोजित करतात. याच्या पाठीमागं निव्वळ मनोरंजन आहे का? नाही. दोन गोष्टी आपल्यापर्यंत चांगल्या पोहोचाव्या, हेच याचा मागचा हेतू आहे. महाराज, बुडत आहे जन न देखवे डोळा. संत महात्म्यांना हे जन बुडत आहे, जग बुडत आहे, डोळ्यांना पाहवलं जात नाही. म्हणून संत महात्मे वेळोवेळी उपकार करण्याकरता येत असतात. काय सांगू आता संतांचे उपकार. महाराजांचा गोड अभंग आहे. उपकार शब्द तुकोबराय वापरतायत. त्यांची बी उपकारच आहेत. म्हणजे कसं आहे, त्यांचे बी उपकारच म्हणायला पाहिजेत. उद्या सकाळी उठून खेडीमध्ये कोणी अशी चर्चा करायला नको पाहिजे, रात्री मराठखेड्याचे जनार्दन महाराजचं कीर्तन होतं बघ, कुत्र बी नव्हतं, हे बघा चाललं बी विढला 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 विठला विढला विढला हो. चला विनोदाचा भाग वजा करा. उपकार शब्द आला रे आला की ऐका सज्जनो, उपकार म्हटला रे म्हटला की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये दोन प्रकारच्या वृत्त्या असतात असं शास्त्र सांगतं. प्रत्येकाच्या मनात दोन वृत्त्या असतात. एका वृत्तीचं नाव राहतं कृतज्ञता वृत्ती, दुसऱ्या वृत्तीचं नाव राहतं कृतज्ञता वृत्ती. कृतज्ञता वृत्ती कशाला म्हणतात? केलेल्या उपकाराचं स्मरण, आठवण ज्या वृत्तीला राहते. एखाद्याने जर उपकार केले ना, ज्या माणसाला समोरच्याच्या उपकाराची आठवण असते तिला कृतज्ञता वृत्ती म्हणतात. आणि एखाद्याने उपकार केले आणि जो माणूस विसरून जात असेल तिला कृतज्ञता वृत्ती म्हणतात. महाभारत ग्रंथामध्ये असा दृष्टांत आलेला आहे. महाभारतकार असं म्हणतात, महर्षी वाल्मिकीजींनी ज्या ग्रंथाची रचना केली तो ग्रंथ आपल्याला जीवन कसं जगावं याची दिशा त्यांनी आपल्याला दाखवलेली. त्याचं नाव आहे रामायण. आणि मरावं कसं जीवन जगत असताना, नंतर आपण मरावं कसं नंतरचा काळ, हे महाभारत वगैरे आपल्याला शिकवतं. महाभारतकार असं म्हणतात, जो माणूस केलेले उपकार जाणतो त्याच्यासारखा पुण्यवान माणूस दुसरा कोणी नाही. आणि जो माणूस समोरच्या माणसाचे उपकार विसरून जातो त्याच्यासारखा पापी पण जगात दुसरा कोणी नाही. याच्याकरता एक दृष्टांत आलेला आहे. एखाद्याने उपकार केले ना, त्या माणसाचे उपकार विसरायचे नाही. एखाद्या माता माऊलीच्या शेजारच्या माऊलीचा उसनवारीचा चहा, पावडर, साखरचा जरी उपकार असला ना तरी विसरायला नको पाहिजे. पण जो माणूस उपकार विसरून जातो असा माणूस जर मेला तर तो मेल्यानंतर त्याचा मांस राक्षस सुद्धा खात नाही. कथा ऐकली असेल, पुन्हा सांगून जातो. महाभारतामध्ये असा दृष्टांत आलेला आहे. एखाद्या माणसाने आपल्यावर, आपण त्याच्यावर उपकार केले तो आपले उपकार विसरून गेला तर त्याचा मांस राक्षस सुद्धा खात नाही. एक अरण्य होतं, जंगल होतं. ऐका, गोड दृष्टांत आहे. त्या जंगलामध्ये एक राजहंस पक्षी राहायचा. कोणता पक्षी सांगितला मी? राजहंस पक्षी. राजहंस पक्ष्याचं वर्णन मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. या संपूर्ण जगामध्ये असा एकमेव पक्षी राजहंस पक्षी. पांढरा रंग असतो त्याचा. त्या राजहंस पक्ष्याच्या समोर आपण 1 लिटर दूध घ्या. प्रॅक्टिकली सांगतोय, 1 लिटर दूध घ्या, त्याच्यात 200 ग्रॅम पाणी टाका. माझा बोलण्याचा विपर्यास करू नका, वेगळा अर्थ काढू नका. म्हणजे तुम्ही दूध घ्यायला बी सांगतायत महाराजांनी, पाणी बी टाकायला सांगतात असं म्हणू नका. फक्त मी प्रॅक्टिकली सांगतोय. राजहंस पक्षी समोर आहे ना, 1 लिटर दूध घ्या, त्याच्यात 200 ग्रॅम पाणी टाका. त्याच्यासमोर ते दूध मिश्रित पाणी मिश्रित दूध त्याच्यासमोर ठेवा. त्याच्यात ताकद काय सांगू तुम्हाला? निवडी वेगळे शिराने पाणी, निवडी
वेगळे क्षीर आणि पाणी हो निवडी वेगळे शिराने पाणी राजहंस दोन्ही वेगळाने निवडी वेगळे शिराने पाणी राजहंस दोन्ही वेगळाने निवडी वेगळे शिर आणि पाणी निवडी वेगळे शिर आणि पाणी हो निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळाले निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळाले निवडी वेगळे क्षीर आणि पाणी निवडी वेगळे क्षीर आणि पाणी क्षीर आणि उद्या ना टाळी टाळी उद्या चाली करता आपल्या लेकरांचं कौतुक आपणच करावं. माझा मुलगा आहे राहुल गोड तयारीवर वाजवण्याच्या बाबतीमध्ये पण कसं असतं लेटेस्ट जमाना आहे सगळं त्याची नोकरी वगैरे करिअर या गोष्टीमध्ये आहे पण गोड वाजवतो दिंडीमध्ये आमच्या सोबत लहानपणापासून आता खूप मोठा झाला हां अजून मोठा हो बेटा असा आशीर्वाद आहे हां खरंच कौतुक करा असं वाटतं आमच्या प्रशांत दादा ही सगळी माझी प्रेमाचीच मंडळी माझे भाऊ आहेत माझे भाऊसारखे आहेत माझ्या वडिलांसारखे ते सगळी मंडळी पण माझा प्रशांत दादा हां लहानपणापासून आमच्यासोबत वारीमध्ये आम्ही सगळे म्हणजे जर पाहिलं ना आमची सगळ्यांची स्टील बॉडी म्हणजे सगळे स्टील बॉडीवाले माणसं आहेत आम्ही सगळे एकदम परफेक्ट बिलकुल तुम्हाला आमचं वय बी सांगता येणार नाही असं जर म्हणायला गेलं तर काय हरकत नाही कोणी सगळे आमचा प्रशांत दादा लहानपणापासून सेवावृत्ती पाहिजे महाराज जीवनामध्ये सेवावृत्ती राहुल खूप सेवावृत्ती बाबा त्याच्या तसं जर पाहिलं त्याच्या शरीरानं माझ्याकडे जर पाहिलं तर मी बाबा बी वाटत नाही हां तसं जर पाहायला गेलं पण खूप सेवावृत्ती लेकराची आणि हे संस्कार असतात मी नारदांच्या गादीवरून एक स्तुती म्हणून करतोय त्याचे वडील वगैरे परिवार आम्हाला काही भाग नाही भाग पण मी एक वस्तुस्थिती सांगतोय सेवावृत्ती या लेकरांची खूप सेवावृत्ती आणि सेवा जो करतो ना वैकुंठवासी जगन्नाथ महाराज मराठखेडेकर महाराजांना तुम्ही सगळ्यांनीच पाहिलंय सद्भाग्य तुमचं तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय महाराज आपल्या गावामध्ये खूप विशेष आपल्या गावावर प्रेम होतं कठोरा आपलं एक गाव खेडी असे काही गाव होते आमोदा या गावांवर महाराजांचं अगदी प्रेम होतं त्याचं कारण तुमचं तेवढं प्रेम होतं महाराजांवर महाराजांचं एकच म्हणणं होतं आमच्या दोघांना सोपान जनार्दन जगामध्ये पैशाचा विषय ठेवायचा नेऱ्या डोळ्यासमोर फक्त जगामध्ये तुम्ही प्रेम कमवा आणि मात्र तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना तुम्ही सेवा करा सेवा केल्यानेच माणूस मोठा होतो बिना सेवा केल्याने कोणीच माणूस मोठा होत नाही विठ्ठल विठ्ठल मला अगदी मनापासून आनंद वाटला आकाश महाराज चाल मस्त म्हटले निवडी वेगळे क्षीर आणि पाणी निवडी वेगळे क्षीर आणि पाणी निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळाले निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळाले निवडी वेगळे क्षीर आणि पाणी अशा चाली व्हायला पाहिजेत गोड वाटतं मनाला काय धांगडधिंगा करून काही मजा नाही महाराज सात्विक वातावरण अगदी प्रसन्न वाटतंय माता भगिनींना इथून स्टेजवरून द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे ते विठ्ठल मी दृष्टांत सांगत होतो राजहंस पक्षाच्या समोर जगामध्ये फक्त त्या पक्षाकडे देवाने ताकद दिली शक्ती दिली त्याच्या समोर तुम्ही दूध आणि पाणी एकत्र करा 1 लिटर दूध घ्या 200 ग्रॅम पाणी टाका त्याच्या समोर ठेवा राजहंसाने जर आपली चोच बुडवल्याबरोबर तो नुसतं पाणी तिथं शिल्लक राहू देतो दूध सगळं पिऊन टाकतो 200 ग्रॅम पाणी बरोबर त्या भांड्यामधलं तुम्ही बाजूला वेगळं मोजून घ्या ही ताकद देवाने राजहंस पक्षाला दिली विज्ञानाची खूप प्रगती आज जगामध्ये विज्ञानाची किती प्रगती आहे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा किती प्रगती सांगू का विज्ञानाची प्रगती विठाला पण आजपर्यंत विज्ञानाला सायन्सला हा शोध लावता आला नाही कोणता शोध दूध आणि पाणी वेगळं कसं करायचं हां मी मानतो
सायन्स एवढंच करू शकतं, याच्यात पाण्याचं प्रमाण किती आहे दुधामध्ये फक्त प्रमाण सांगू शकतं, पण वेगळं करू शकलेलं नाही अजून. पण ती ताकद देवाने राजहंस पक्षाला दिलेली. मला जो गोष्टीमध्ये दृष्टांतात सांगायचा राजहंस, तो असा सामान्य राजहंस नव्हता. ऐका, उपकारासंबंधी दृष्टांत सांगतोय. एखादा माणूस जर समोरच्याचे उपकार विसरून जात असेल तर तो माणूस, उपकार विसरणारा माणूस मेल्यानंतर त्याचं मांस राक्षस सुद्धा खात नाही. बघा, राजहंस हा जो होता ना गोष्टीतला, तो मागच्या जन्मातला महात्मा होता, पण मरताना त्याची साधना चुकली. मरता मरता साधना चुकली. नाथ बाबा म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी किंवा अंतिमती सा गती. मरताना जशी आपली बुद्धी होते ना, मरण येताना जवळ त्यावेळेला जशी बुद्धी होते त्याप्रमाणे पुढची गती त्या जीवात्म्याला चुकत नाही. येण्याप्रमाणे हा ज्ञानी महात्मा होता राजहंस पक्षी मागच्या जन्माचा, पण मरताना त्याची काहीतरी साधना चुकली म्हणून त्याला राजहंस पक्षाचा जन्म मिळाला. ऐका ना, जरी तो पक्षी म्हणून जन्माला आला ना, त्याच्या मागच्या जन्माचे संस्कार काही मात्र वाया गेले नाही. मागच्या जन्माचे संस्कार त्याचे जिवंत होते. जसा महात्मा होता तसे त्याचे संस्कार. जंगलामध्ये एका झाडावर राहायचा. भलं मोठं जंगल होतं. जंगलामध्ये झाडावर राहायचा. झाडाजवळ मोठं पाण्याचं सरोवर होतं, तलाव होता. त्या सरोवरावर स्नान करायचा. पहाटे 4 वाजता उठायचा. एक गोष्ट आवर्जून ऐका, तो पक्षी होता पण पहाटे 4 वाजता उठायचा. तलावावर सरोवरावर स्नान करायचा राजहंस पक्षी. स्नान झालं का पहिलं काम त्याचा नित्यक्रम सांगतो मी तुम्हाला. सत्य लोकामध्ये जायचा, ब्रह्मदेवाचं दर्शन घ्यायचा. रिद्धी सिद्धी त्याला सगळं प्राप्त होतं. ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलं त्या राजहंसाने की त्या जंगलाचा एक राजा होता. ज्या जंगलात राजहंस राहायचा ना, त्या जंगलाचा राजा होता. ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन आल्यानंतर राजाजवळ यायचा. राजाचं रोज दर्शन घ्यायचा. राजहंस पक्षी आपल्या झाडाजवळ यायचा. असा त्याचा रोजचा नित्यक्रम चालू. एके दिवशी उन्हाळ्याचे दिवस, दुपारची वेळ, कुणीतरी पायी प्रवासी त्याच जंगलातून प्रवास करत होता आणि जाता जाता दुपारचं ऊन चांगलंच तापलेलं होतं. त्या माणसाने विचार केला, ऊन चांगलं तापलेलं आहे, भरपूर ऊन तापलेलं आहे, थोडं झाडही चांगलं दिसतंय मोठं, सावली पण चांगली आहे, थोडी विश्रांती घ्यावी म्हणून झाडाखाली तो बसला. प्रकार असा घडला, उन्हाचं चालून चालून दमल्यामुळे त्या माणसाचे डोळे लागायला लागले. आता दिवसभर आपण काबाड कष्ट करतो. काबाड कष्ट केल्यानंतर असे जर कार्यक्रम होत असले तर साहजिकच माणसाचे डोळे लागतात. आता सुंदर असं गायन चालू आहे, संगीत चालू आहे, कार्यक्रम चालू आहे, साहजिकच डोळे लागतात. इथून जर पाहायला गेलं तर काही कोणाचे डोळे लागत नाही. तसं वातावरणही सुंदर आहे, प्रसन्न वातावरण आहे. आणि मग त्या माणसाला झोप यायला लागली आणि तो त्या सावलीमध्ये झोपून गेला. पण अर्धा तास झाला असेल. अर्ध्या तासाने त्याने आपली कानी बदलली, कुशी बदलली. कुशी बदलली, कानी बदलली. अजून 10 मिनिटं झाली, लगेच कानी बदलली. तो सारखा या कानीवरून त्या कानीवर व्हायचा. याचं कारण सांगू का? झाडाच्या फांदीमधून त्याच्या तोंडावर ऊन आलं, त्या माणसाच्या तोंडावर ऊन आलं का तो कानी बदलायचा. आणि मग ते सगळं दृश्य वरून राजहंस पक्षी पाहत होता. राजहंसाने विचार केला, अरे त्याच्या मागच्या जन्माचे संस्कार ऐका. पक्षी होता पण मागच्या जन्माचे संस्कार वाया गेले नाही. हा माणूस माझ्या झाडाखाली आलाय ना, हे झाडच माझं घर आहे ना, मग न बोलावता माझ्या घरी आलाय, तो माझ्या घरचा अतिथी आहे महाराज. अतिथी, ज्याची येण्याची तिथी निश्चित नसते त्याला म्हणतात अतिथी. हा माझा अतिथी आहे. काय सत्कार महाराज, काय सत्कार. अतिथीची सेवा करावी ज्ञानोबाराय म्हणतात. आपल्या दाराशी जर कोणी अतिथी पाहुणा माणूस आला ना तर त्याची सेवा करावी. त्याला कमीत कमी 2 घोट पाणी पाजावं आणि मग पुढचा रस्ता दाखवावा. आलो महाराज, ज्यांच्याकडे जे भोजनाची व्यवस्था होती, भजनी मंडळ, महाराज मंडळी सगळ्यांची, काय आदरातिथ्य होतं महाराज. मन भारावून गेलं. आदरातिथ्य असं असावं. आता हाच आदरातिथ्याचा कार्यक्रम जरी इथं होत असला तरी मला कुठेही मनामध्ये, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये तो कार्यक्रम राहील. सगळ्यांची एकनाथ महाराज म्हणतात ना, तेणेप्रमाणे घाले संतासे आसने, पूजा करी काया वाचा मने. मनाने त्यांनी ओवाळणी केली, पूजा केली महाराज. आणि मग असं आतिथ्य जर केलं ना तर तो माणूस समाधानी होतो आणि आशीर्वाद देऊन जातो. जर अतिथीचा आपल्या दाराशी अपमान झाला तर ज्ञानोबाराय म्हणतात, तो आपल्या घरातली सगळी पुण्याची संपत्ती घेऊन जातो. मी माझं पदरचं बोलत नाही. अपमानेली अतिथी ने सुकृताची संपत्ती. आज जर आमच्या या घरी संध्याकाळी अतिथ्य झालं असेल, आदर झाला असेल, त्या प्रेमामध्ये आमच्या अंतःकरणापासून आशीर्वाद निघाले असतील तर त्यांना पुण्याची प्राप्ती होणारच आहे महाराज. म्हणून कार्यक्रमातून हे घ्या, संतांनी हे शिकवलं, आदरातिथ्य कसं करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. राजहंसाने काय केलं? हा माझा अतिथी आहे का?
याच्या तोंडावर ऊन येत आहे ना, मग आता काय करावं? ज्या फांदीकडून त्याच्या तोंडावर ऊन येत होतं ना, त्या फांदीवर जाऊन बसला, आपले दोन्ही पंख असे पसरवून दिले, बरोबर त्या माणसाच्या तोंडावर ऊन येणार नाही अशी खबरदारी, दक्षता घेतली त्या राजहंसाने. दुपारी 4-5 वाजेची वेळ झाली. तो माणूस उठला आणि अचानक विचार करायला लागला. सारखं सारखं तोंडावर ऊन येत होतं, ऊन येणं एकदम कसं काय बंद झालं असेल? म्हणून त्याने पाहता पाहता वर पाहिलं झाडाकडे. पाहता पाहता त्याचं लक्ष राजहंस पक्षाकडे गेलं आणि मनामध्ये क्षणभर विचार आला. बरं, त्याच्या मनामध्ये असा विचार आला, वा, चांगली व्यवस्था केली या पक्षाने. एवढाच विचार केला आणि आपला पुढचा प्रवासाकरता तो निघायला लागला. राजहंसाच्या लक्षात आलं, पटकन झाडावरून खाली उतरला. आपली हिंदू धर्म संस्कृती असं सांगते, आपल्या घरी आलेला अतिथी देव समान असतो. राजहंसाने काय केलं, अगोदर पटकन त्या माणसाच्या पायावर नमस्कार केला. होता पक्षी, पण माणसासारखं सगळं ज्ञान त्याच्याकडे होतं. नमस्कार केला आणि सांगितलं, म्हणे बाबा आता इथून तुम्ही पुढे जाऊ नका. त्याच्या मनातले भाव मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतोय. इथून पुढे जाऊ नका. पुढं भयानक अरण्य आहे. अरण्यामध्ये राक्षस आहेत, वाघ सिंह प्राणी आहेत. संध्याकाळची वेळ झालेली आहे. इथून प्रवास करणं योग्य होणार नाही. इथंच मुक्काम करा, मी सगळी व्यवस्था करतो तुमची. राजहंसाने पाण्याचं सरोवर दाखवलं. हे बघा, पाण्याचं सरोवर आहे, तलाव आहे पाण्याचा. इथं रात्री पाण्याची गरज वाटेल ना, जेव्हा पाणी पिण्याची गरज वाटेल, पाण्याचा जवळ सरोवर आहे. बसा झाडाखाली. संध्याकाळ झाली, तुम्हाला भूक लागली असेल. जंगला होता पक्षी, पण किती बुद्धी असेल महाराज. जंगलामध्ये गेला राजहंस. ताजी गोड अशा प्रकारची फळं जमा केली, गोळा केली. फळं जमा करून त्या माणसाजवळ आला, अतिथी माणसाजवळ. दोघांनी फळं खाल्ली. फळं खाल्ल्यानंतर अशीच जवळजवळ 9:30-10 वाजेची वेळ झाली आणि 10 वाजेपर्यंत त्या माणसाला झोप यायला लागली. तो माणूस झोपण्याची तयारी करायला लागला. तोपर्यंत राजहंस म्हणतो, आता तुम्ही झोपू नका खाली, माझ्या घरचे अतिथी आहेत, पाहुणे आहेत तुम्ही, मी अंथरुणाची व्यवस्था करतो. जंगलामध्ये एका पक्षाने अतिथी करता कशी व्यवस्था केली असेल हो. झाडाची कोवळी कोवळी पानं तोडली, खाली पानांचा थर रचला. झाडाची फुलं तोडली, पानांवर फुलांचा थर रचला. पानांचं फुलांचं असं मखमली अंथरूण तयार केलं आणि मग सांगितलं, बाबा झोपा आता. रात्रभर दोघांची विश्रांती झाली. पाटे दोघं जण उठले. दृष्टांत 4-5 तासाचा येतो, पण मला आता माझी वेळ संपुष्टात आली, म्हणून शॉर्ट बट स्वीट ताकापुरता रामायण. महर्षी वाल्मिकीजींनी रामायण खूप मोठं करून ठेवलंय, पण आपल्याला ताकापुरता सांगायचं आहे. ताकापुरता रामायण. मग काय झालं, तो उठल्यानंतर आता राजहंस पक्षाचं चिंतन मी तुम्हाला गोड अशा प्रकारे दृष्टांत सांगतोय. महाराजांनी काय केलं, त्याला झोप लागली होती, त्याला फळं वगैरे खाल्ली. सकाळी दोघंजण उठले. दोघांनी उठल्यानंतर स्नान केलं. स्नान केल्यानंतर आता तो राजहंस म्हणायला लागला, तो माणूस म्हणायला लागला, मी चाललो आता माझ्या प्रवासाकरता. राजहंस म्हणतो, थोडं थांबा, तुमचा पुढचा प्रवास जंगलातला प्रवास आहे, न्याहारी नाश्ता म्हणून मी अजून फळं तोडून आणतो. जंगलात राजहंस आला. गोड अशा प्रकारची पुन्हा फळं जमा केली. आला त्या माणसाजवळ, हातात फळं देतोय आणि फळं देत असताना मनामध्ये विचार आला, माझा अतिथी माझ्या घरून जात आहे का, शेवटचा नमस्कार करण्याकरता राजहंस पक्षी पायावर वाकतोय. राजहंस पक्षी जसा पायावर वाकला, अचानक त्या माणसाच्या वृत्तीमध्ये बदल झाला. तो विचार करायला लागला, अरे आपला तर जंगलातला प्रवास सांगतोय, हा लांबचा प्रवास सांगतोय आणि फळं देताना कमी देतोय. ही फळं जास्त काळ काही टिकणार नाहीत, मग एवढ्याकरता काय करावं. हा जो पक्षी आहे ना, हा चांगला धष्टपुष्ट दिसतोय, यालाच मारून टाकू ना, यालाच मारून टाकून याचा मांस घेऊन जाऊ. त्याने उपकार केले होते ना, पण तरी केलेले उपकार विसरणारा. याने मागचा पुढचा विचार केला नाही. तो राजहंस पक्षी पाया पडतोय, बाजूचा दगड उचलला, राजहंस पक्षाच्या डोक्यात टाकून दिला. राजहंस पक्षी जागीच गतप्राण झाला. त्याचे अवयव काढून फेकून दिले. मांसाचा गोळा सोबत घेतला, महाभारतातला दृष्टांत सांगतो ग्रंथातला, आणि तो जंगलाच्या दिशेने चालता झाला. मी अगोदर सांगितलं होतं, पहाटे 4 वाजता उठून सरोवरावर स्नान करून ब्रह्मदेवाचं दर्शन करून राजाच्या दर्शनाला रोज राजहंस जायचा. आज राजाच्या दर्शनाला का आला नाही? राजाला चिंता पडली. शिपायांना सांगितलं, आपला राजहंस पक्षी नेहमीप्रमाणे आज का आला नसेल. त्याने शिपायांना सांगितलं, चौकशी करा बरं, जंगलामध्ये झाडाजवळ जा. त्या राजहंसाच्या आले शिपाई, पाहतात तर त्याचे अवयव पडलेले दिसले. पंख, पाय, चोच सगळे अवयव पडलेले होते. आले राजाकडे पटकन, राजासाहेब आपल्या राजहंसाला कोणीतरी मारून टाकलं. असं? लवकर जा जंगलामध्ये, लवकर 5-25 शिपाई लवकर शोध घ्या आणि असा जो दुर्जन असेल ना, त्याला पकडाने माझ्यासमोर हजर करा. निघाले 5-25 शिपाई, शोध घेतायत. शोध घेता हा दुर्जन माणूस बरोबर मांसाच्या गोळ्या सकट सापडला आणि सापडल्यानंतर त्याला पकडलं, राजाच्या समोर हजर केलं. राजा विचारतो, काय रे बाबा, तूच मारलं का? त्याने सांगितलं, होय महाराज, मीच मारला राजहंसाला. का बरं?
तुला काही त्रास दिला होता का त्याने सांगितलं नाही, उलट माझी अशी अशी व्यवस्था केली, माझ्यावर उपकार केले. राजा म्हणतो का रे, तुझ्यावर एवढे उपकार केले तरी त्याला तू मारून टाकलं, असं काय केलं? त्याने उत्तर दिलं, राजेसाहेब माझ्या वृत्तीला तसं पटलं, माझी कृतज्ञता वृत्ती झाली, उपकार विसरणारी माझ्या अंतःकरणात वृत्ती निर्माण झाली, मी त्याला मारून टाकलं. राजाने शिपायांना सांगितलं, जंगलात जा, राजहंसाचे जेवढे अवयव पडले आहेत ना तेवढे जमा करा. तो ज्ञानी महात्मा होता ना, रोज मला चिंतन सांगण्याकरता माझ्या दरबारात यायचा ना, त्याचा अंत्यविधी बाहेर होणार नाही, माझ्या राज दरबारात त्याचे अवयव आणा, त्याचा अंत्यविधी अंत्येष्टी माझ्या दरबारात करा. राजाने सांगितल्याप्रमाणे शिपायांनी त्याचे सगळे अवयव आणले, राज दरबारात त्याचा विधी पार पडला. आणि मग राजा सांगतो, आता हा जो दुर्जन दिसतोय ना, ज्याने राजहंसाला मारलंय ना, यालाही जिवंत राहण्याचा अधिकार नाही, याच्याही शरीराचे तुकडे तुकडे करणे गावाबाहेर टाकून द्या. केले ना, राजाच्या सांगितल्याप्रमाणे त्याच्या शरीराचे तुकडे केले, गावाबाहेर टाकून दिले. 4-5 दिवस झाले, त्या गावामध्ये दुर्गंधी पसरली. राजा विचारतो, दुर्गंधी येते कशाची नेमकी? शिपाई सांगतात, राजेसाहेब 4-5 दिवसापूर्वी ज्या दुर्जन माणसाच्या शरीराचे आपण तुकडे केले होते ना, त्याच्या शरीराचा वास येतोय. राजा म्हणे, का रे, मग त्या ठिकाणी कोल्हे कुत्रे येत नाहीत का रोजच्या प्रमाणे? म्हणे, कोल्हे कुत्रे येतात, बाकीच्या मांसाचे लचके तोडून खातात, पण याच्या मांसाला तोंड लावत नाही. म्हणे, वाघ सिंह, राजेसाहेब वाघ सिंह सुद्धा येतात, याच्या मांसाचा नुसता वास घेतात, पण तोंड लावत नाही. असं राजा म्हणे, आपल्या जंगलात जा, माणसं खाणारे राक्षस, नरभक्षक राक्षस आहेत, माझी आज्ञा सांगा बरं, त्यांना पटकन बोलवा. राजाने राक्षसांना आज्ञा सांगितली, पाठवली. शिपायांनी सांगितल्याबरोबर राक्षस राजाच्या समोर हजर. आता राजा सांगायला लागला राक्षसांना, असा असा दुर्जन माणूस होता. राजा राक्षसांना सांगायला लागला, असा असा दुर्जन वाईट वृत्तीचा माणूस होता. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं का? आलं का सगळ्यांच्या लक्षात? का रिकॅप घेऊ? रिकॅप आपण सिरियल पाहतो, मग ते सांगतात, हा कालचा भाग झाला बुवा, अगोदर पूर्वसूत्र आणि नंतर मग टू बी कंटिन्यू, मग पुढे चालू, असं असतं ना, येण्याप्रमाणे. हां, राजा सांगतो राक्षसांना, असा असा दुर्जन माणूस होता, त्याच्या शरीराचे तुकडे केले, गावाबाहेर टाकून दिले, कोल्हे कुत्रे खात नाही, वाघ सिंह खात नाही, तुम्ही माणसं खाणारे राक्षस आहात ना, तुम्ही त्याचा मांस खाऊन टाका. त्यावेळेला त्या राक्षसांनी उत्तर दिलं, सज्जनो, जो माणूस केलेले उपकार विसरतो, अशा कृतज्ञ माणसाचं मांस आम्हीही खात नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, मग सांगा बरं, जर एखाद्याने आपल्यावर उपकार केला तर त्याचे उपकार विसरायला पाहिजे का? उपकार विसरायला पाहिजे का? हो का नाही म्हणा? नाही, अजिबात विसरायला नाही पाहिजे महाराज. तेव्हा संतांचे तुकोबराय म्हणतात, महर्षींचे एवढे जगावर उपकार झालेले आहेत ना, एवढे उपकार असताना त्यांचे उपकार विसरायचे का? महाराजांना प्रश्न केला, महाराज संतांचे काय उपकार आहेत? तुकोबराय म्हणतात, माझी वाणी अपुरी पडली, म्हणून तुकोबरायांच्या मुखातून काय शब्द निघतात? अभंगाच्या प्रथम चरणातून, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू आता 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 संतांचे उपकार. निरंतर माता निरंतर जागवी, काय जावे जावे स्वावे उतराये, काय जावे जावे स्वावे उतराये. मदन्यंतर काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. संत महात्मे नेहमी जागे करतात, निरंतर जाग करतात, कायम जाग करतात. निरंतर शब्दाला, सतत शब्दाला समानार्थी शब्द सांगा बरं, कोणाकोणाला सांगता येत आहेत? निरंतर, सतत,
मज निरंतर जागविती संत महात्मे कायम कायम त्याला समानार्थी शब्द आहे. नित्य सदा सदोदित वारंवार पुन्हा पुन्हा हमेशा परमनंट. आता तर परमनंट कोण आलवी शब्द माहिती आहे बुवा. निरंतर जागविती कायम जाग करतात संत महात्मे. आपण जे रोजचं झोपतो, रोजचं झोपतो आपण, रोज झोपतो आपण, त्या झोपेला मर्यादा आहे. 2 तास 4 तास विद्यार्थ्याने 4 तास किंवा 6 तासाच्या दरम्यान झोपलं पाहिजे विद्यार्थ्याने. 4 तास 6 तास, थोडा दलिंदर असेल तर 8 तास, जास्त दलिंदर असेल तर 10 तास. एक तर एवढा दलिंदर सापडला तो आज संध्याकाळी झोपला. तो जेवण करून 9 वाजता झोपला. तो सकाळी दुसऱ्या दिवशी बाईने चादर ओढली 6 वाजता. म्हणे का हो उठा. म्हणे किती वाजले. म्हणे काल तुम्ही रात्री 9ला झोपलेत, दुसऱ्या दिवसाचे सकाळचे 6 वाजून गेले, कोंबडा आरोड्या मारतोय, तुम्ही उठा म्हणे लवकर. म्हणे होय बाजूला. तो दलिंदरच होता. मग काही नाही, तो 6 वाजता दुसऱ्या दिवशी उठलाच नाही. दुपारचे 12 वाजले हो, बाईने अजून पुन्हा चादर ओढली. म्हणे का उठा ना. म्हणे किती वाजले. म्हणे काल रात्री 9ला झोपलेत, आता जेवणाची वेळ झाली आहे, थोडंसं उठून घ्या, 2 घास जेवण करून घ्या पुन्हा झोपा. तो म्हणे जेवण करून पुन्हा झोपायचं आहे ना, मग कशाला उठवते म्हणे. म्हणजे एवढा दलिंदर होता तो, एवढा दलिंदर. पुन्हा उठलाच नाही. असं 2 दिवस उठलाच नाही. मग तो 2 दिवस उठलाच नाही. मग काय करतील लोक, असं जर झोपून राहिला 2-3 दिवस तर मग लोक फोन लावतील ना, गेला वा. मग आपण रोज झोपतो ना, तर झोपेला मर्यादा आहे. पण तुकोबराय म्हणतात मज निरंतर जागविती. संत महात्मे जाग करतात महाराज. संतांचे एवढे उपकार आहेत, संत नेहमी जाग करतात. मज निरंतर जागविती कायम संत महात्म्यांनी जगाला जाग केलं. जाग करणं म्हणजे काय हो. जाग करणं म्हणजे असं आपण झोपतो त्याला उठवणं, असं जाग करणं का नाही. धर्माने वागा याला म्हणतात जागृती देणं. आपण आपल्या धर्माच्या बाबतीमध्ये तडजोड करायलाच नको. काय महाराज छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन जर पाहिलं, छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वेळेला औरंगजेबाच्या नजर कैदेमध्ये महाराजांना पकडल्या गेलं, महाराजांना जेव्हा पकडल्या गेलं तर महाराजांच्या धर्माच्या बाबतीमध्ये काय काय प्रलोभनं दाखवली संभाजीराजांना. बादशाह म्हणतो माझी मुलगी मी तुला देतो, फक्त तू मुस्लिम धर्म स्वीकार. पण त्यावेळेला संभाजीराजांचे हाल करतायत बरं, नुसतं बोलतायत नाही तोंडाने. सगळ्या अंगाची कातडी काढून टाकलेली, अंगाची कातडी काढून डोळ्यामध्ये सळ्या खुपसण्यात आल्या. संभाजी महाराज धर्माच्या बाबतीमध्ये जाग करणं सांगतोय मी तुम्हाला. संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये सळ्या खुपसण्यात आल्या, अंगाची सगळी कातडी काढण्यात आली. आणि मग विचारतायत आत्ता तरी मुस्लिम धर्म स्वीकारतो का. महाराज म्हणतात, मग बादशाह म्हणतो जर तू आत्ता जरी मुस्लिम धर्म स्वीकारला तुला आम्ही जीवदान देऊ. संभाजी राजांचे उद्गार आहेत, अरे बादशाह, अरे मला मरणाची काय धमकी दाखवतो. अरे मी मुस्लिम धर्म स्वीकारून जिवंत राहण्यापेक्षा मरण मी पत्करेन, पण माझ्या हिंदू धर्माचाच म्हणून मरण पत्करेन. याच्या धरीना भीमान याच्या धरीना धर्माच्या बाबतीमध्ये कधीच तडजोड करू नका, मरण पत्करा, पण आपला धर्म सोडू नका सज्जनो, सोडू नका धर्म. 2 दिवसापासून सोशल मीडियावर एक न्यूज व्हायरल होते, कोणी पाहत असतील नसतील पण सांगून जातो. गोपालगंज उत्तर प्रदेशामध्ये महाराजगंज त्या ठिकाणची घटना सांगतोय. दुर्गा मातेची मिरवणूक सुरू असताना, दुर्गा मातेची मिरवणूक सुरू आहे, पण त्यामध्ये आपला एक हिंदू तरुण, आणि काय नाही निमित्त क्षुल्लक कारणं लागतात या लोकांना, भांडणं वाढवण्याकरता नुसतं निमित्त लागतं, गुलाल वगैरे असे निमित्त लागतात. पण नाही सज्जनो, आपल्या धर्माच्या बाबतीमध्ये कधीही तडजोड करू नका. एक मुलगा आणि त्याच्याकडून तो गुलाल वगैरे उधळला गेला असेल, पण त्याने काय केलं, जो हिरवा झेंडा आहे ना तो उतरवून दिला. ते आक्षेपार्ह काहीतरी जागा असेल, पण तो उतरवला आणि आपला हिंदू धर्माचा ध्वजा त्या ठिकाणी जेव्हा ध्वजारोहण केलं ना, त्या लोकांनी त्याच्यावर डोळा ठेवला आणि डोळा ठेवून परवा त्याला जेव्हा पकडल्यानंतर जसे संभाजी महाराजांचे हाल हाल करून मारले ना महाराज, त्याचप्रमाणे बिलकुल त्या मुलाचे सगळी पायाची नखं काढून टाकली अगोदर.
शॉक काय दिला त्याला, करंट काय दिलं. मी 2 दिवसापासून वाचतो ही घटना. हां, त्याची नखं काढली. मी नुसतं बोलतोय, अहो नुसता काटा टोचतो तर आपल्याकडनं वेदना सहन होत नाही. त्याची नखं काढली गेली असतील त्या बाळाची. हिंदू धर्माकरता ज्याने आपले प्राण गमावले त्याची नखं काढली गेली. त्याला शॉक काय लावला, शॉक लावून त्याचे डोळे फोडण्याचा प्रयत्न केला. बिलकुल संभाजी महाराजांप्रमाणे कातडी काढली. एवढे हाल केलेत ना. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आज आला त्याचा. का अशा पद्धतीने त्याला मारून टाकले. अक्षरशः ब्रेन हॅम्ब्रेज झाला त्याचा. ते वेदना विव्हळत असताना ब्रेन हॅम्ब्रेज झाला. तो राम गोपाल वर्मा नावाचा मुलगा आज एक शहीद झाला असं म्हणायला काही हरकत नाही धर्माकरता. आपण एकत्र होतो, नुसते एकत्र होतो पण एक होत नाही. मी तुमचा मुलगा आहे, कळवळीने सांगतोय, एक व्हा. अजूनही वेळ गेलेले नाही. एक व्हा, एकत्र. म्हणजे मी मराठा, मी ब्राह्मण, मी कोळी, मी म्हणजे जातीमध्ये आपण विभागलेलो आहे. आपण जातीत विभागू नका. आपण फक्त आज महाराजांच्या जयंतीने एकच सांगेन, आपण सगळे एकत्र येऊ नका, सगळे एक व्हा. एक होण्याची आज काळाची गरज आहे. नाहीतर तुम्ही डोळ्यासमोर पाहतायत कशा घटना घडतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. याला म्हणतात जाग करणं. संतांनी हे जाग केलं. मज निरंतर जागविती. धर्माने वागा, नीतीने वागा. जो धर्माने नीतीने वागतो ना, तुमच्या सगळ्यांच्या मनात काय चालू आहे सांगू का मी इथून? सांगू? हो दादा, कौ कीर्तन आवरेन तावर विचारा. तसं नाही का? नाही ना, मी विनोद म्हणून सांगितलं. तुमच्या मनात एकच इच्छा आहे. सगळ्यांच्या मनात, कोणी असो, लहान मुलगा असो, तिथून कसो, आमचे साऊंडवाले दादा असो, विणेकरी असो, वाजवणारे, म्हणणारे, कीर्तनकार सहित पेटी मास्तर, सगळ्यांच्या मनात काय चालू आहे मी ओळखू शकतो इथून. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. चॅलेंज, ओपन चॅलेंज आहे. तुम्ही नाही म्हणणारच नाही. हां, सांगा तुमच्या सगळ्यांच्या मनात काय चालू आहे. सांगू का? तुम्हाला असं वाटतं आपल्याला सुख, समाधान, शांती भेटायला पाहिजे. सांगा बरं, कोणाला वाटत नाही? बोटवर करा. प्रत्येकाची धावपळ रात्रंदिवस सुखा करताय. संत महात्मे जाग करतात म्हणजे काय, मला हे पटवायचंय. संत महात्मे सांगतात, अरे बाबा तुम्हाला सुख पाहिजे ना, मग तुम्ही धर्माने वागा, नीतीने वागा, कष्टाचं जीवन जगा. नीतीने जर वागले ना, तुम्हाला सुख समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सुख केव्हा प्राप्त होतं? ज्ञानोबांनी गोड दृष्टांत दिला. जैसा गतायुष्य शरीरी चैतन्य वास न करी. एखाद्याचं आयुष्यच संपून गेले, त्याच्या शरीरामध्ये जसा प्राण राहत नाही. निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी. जो दैवहीन माणूस राहतो ना, त्याच्या घरी जशी लक्ष्मी राहत नाही. तैसा, आता दृष्टांत दिल्यानंतर सिद्धांत करतात ज्ञानोबा, तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. तुम्ही धर्माने वागणं सोडलं का तुमच्या घरातलं सुख समाधान गेलंच समजा. याला म्हणतात जाग करणं. लोक म्हणायला लागले, माऊली ज्ञानोबा आहे, आम्ही धर्माने वागणं सोडल्यानंतर आमच्या घरातून सुख समाधान किती दिवसांनी जाईल? माऊली म्हणतात, दीपा सवे हरपला प्रकाशू जाय. तुमच्या खेडी गावामध्ये लाईट गेल्यानंतर उजेड किती तासांनी जातो सांगता येतंय का? लाईट गेल्यानंतर उजेड किती तासांनी जातो तुमच्या गावात? लगेच. बरोबर, मला हे उत्तर पाहिजे होतं. लगेच, बिलकुल. लाईट गेली का उजेड गेला. तसं ज्ञानोबा म्हणतात, दीपा सवे हरपला प्रकाश जाय. माऊली म्हणतात, तुम्ही जसं दिवा विजल्यानंतर जसा प्रकाश लगेच जातो ना, तुम्ही धर्माने नीतीने वागणं सोडलं का तुमच्या घरातून सुखाने समाधानाने पाय काढलाच समजा. याला म्हणतात जाग करणं. मग संत महात्म्यांनी जर आपल्याला एवढं जाग केलं, त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता तुकोबाराय म्हणतात, आपण जीव जरी अर्पण केला तरी तो अपुरा पडतो, अभंगाचं द्वितीय. काय द्यावे त्याची व्हावे उतराई, व्हावे उतराई. काय द्यावे त्याची व्हावे उतराई, व्हावे उतराई. काय द्यावे त्याची व्हावे उतराई, व्हावे उतराई.
सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा वा वा. असं आदरातिथ्य असलं माणसाला खूप समाधान असतं महाराज. संभाजी भाऊ म्हणायला लागले मला म्हणे महाराज ऐका इकडं माझ्याकडे लक्ष द्या. संभाजी महाराजांनी आमच्या भाऊंनी मला प्रश्न केला म्हणे महाराज आकाश महाराज कीर्तन करता का? मग आकाश महाराज बी कीर्तन करता. म्हणे महेश महाराज म्हटलं महेश महाराज बी कीर्तन करता. सगळेच कीर्तनकार आहेत. आज महाराजांच्या या जयंतीच्या निमित्ताने एकाच्या जागी 4-4, 5-5 कीर्तनकार आहेत. म्हटलं अरे बापरे म्हणे सगळे कीर्तन करता. म्हटलं का बरं काय झालं? म्हणे नाही कसं आहे म्हणे हारांचं नियोजन करायचं आहे म्हणे. तुमचं दोघांचं माहिती म्हणे सोपान महाराज आणि तुम्ही 2 हार आणायचे होते. महाराज लोकांचा आदरातिथ्य झालंच पाहिजे ना. नुसतं गायक वादक म्हणून नाही पाहायला पाहिजे त्यांच्याकडे. म्हणून त्यांनी सगळं नियोजन केलं आणि सगळ्या महाराजांकरता सगळ्यांकरता हार आणले. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आपली वेळ 5 मिनिटं शिल्लक आहे. 5 मिनिटामध्ये संपूर्ण अभंगाचा मला भावार्थ सांगायचा आहे. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेवे ताहा पायी जीव थोडा. संत महात्मे जगावर उपकार करतात, जगाला जाग करतात. जगाला जाग करत असताना तुकोबराय म्हणतात या संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरता आपला जीव जरी अर्पण केला ना तरी तो अपुरा पडतो. मग का हो महाराज संत मंडळी या समाजाला जाग करण्याकरता त्यांची पद्धत कोणती आहे तेच महाराज आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणातून सांगतात. सहज बोले हित उपदेश सहज बोले हित उपदेश जळगावचं जुनं सोनं. वा सगळं ओल्ड इज अ गोड. सगळं महाराज सोनं जे आपल्या कार्यक्रमामध्ये सगळं सोनं आहे. सहज बोलणे हित उपदेश करुणे सयास शिकविते. छोटासा दृष्टांत सांगतो सगळ्यांनी नीट लक्ष द्या. माझी वेळ संपुष्टात आलेले. संत महात्मे सहज बोलतात पण तरी जगाचं कल्याण होतं. काय झालं एकदा एक राजा नदीच्या काठी बसला होता आणि एक दृश्य पाहत होता. काय दृश्य होतं? जशी गिरणा माता आपल्या गावाच्या बाजूने वाहत आहे अशीच नदी होती आणि राजा होता तो नदीच्या काठी बसून एक दृश्य पाहत होता. दृश्य असं होतं एक बगडा पाण्यामध्ये चोच बुडवायचा आणि दगडावर असा तो दगडावर बसलेला होता पाण्यामध्येच आणि दगडावर चोच घासायचा. पाण्यात चोच बुडवायचा दगडावर घासायचा. राजाच्या काही डोक्यात येत नव्हतं. राजाच्या काही नेमकं लक्षात येत नव्हतं नेमकं काय प्रकार चालू आहे. पण त्याच रस्त्याने कबीर महाराज चालले होते आणि कबीर महाराजांनी पाहिलं ते दृश्य आणि महाराजांच्या मुखातून सहज शब्द निघाले. घीस घीस कर ऊपर डाल रहा पानी घीस घीस कर ऊपर डाल रहा पानी तेरी अंदर की बात मैंने पहचाने. प्रकार असा चालू होता. बगडा दगडावर बसून
पाण्यामध्ये चोच बुडवायचा आणि दगडावर घासता घासता जवळ एखादा मासा आला का त्याला पटकन गिळून घ्यायचा. हे त्याचा कार्यक्रम चालू होता. हे राजाच्या काही लक्षात येत नव्हतं. कबीर महाराजांच्या लक्षात आलं आणि त्यांनी वाक्य सहज वापरलं. घीस घीस कर ऊपर डाल रहा पाणी, तेरी अंदर की बात मैंने पहचानी. कबीर महाराज बोलून निघून गेले. ते वाक्य या राजाने पाठच करून टाकलं. पण राजा जेव्हा नदीवर फिरण्याकरता आला होता ना, राजाला हजामत करायची होती, दाढी करायची होती. त्याने आपल्या प्रधानाला सांगितलं होतं, मी नदीवरून फिरून येतो, तोपर्यंत न्हावी दादाला तू बोलून आणून ठेव. हां, न्हावी दादाला हजर ठेव. आणि मग इकडं राजा येत नाही, तिकडं न्हावी दादाची त्या प्रधानाची एक प्लॅनिंग झाली, योजना झाली. न्हावी दादाला प्रधान म्हणतो, ए न्हावी दादा, तुला प्रधानपद पाहिजे का? आणि मग म्हणे तू एक कर. राजा खुर्चीवर बसला, वस्तारा चांगला पाजून घे, पाणी टाकायचं, धार द्यायची. जुन्या काळातला दृष्टांत आहे. जुन्या काळामध्ये पाणी टाकून दगडावर धार द्यायचे वस्ताऱ्याला. याने काय केलं, राजाला न्हावी दादाला सांगितलं, वस्तारा चांगला पाजून घे, वस्ताराला धार दे. आणि राजा हजामती करता बसला का राजाला मारून टाक. प्रधान सांगतोय हा न्हावी दादाला, राजाला मारून टाकलं का मी राजा बनेन आणि तू प्रधान बनजो म्हणे. तिकडं त्यांची प्लॅनिंग. राजा नदीवरून फिरून आला, खुर्चीवर बसला. न्हावी दादा आणि त्यांच्या ठरल्याप्रमाणे न्हावी दादा पाणी टाकायचा, दगडावर वस्तारा घासायचा, पाणी टाकायचा आणि दगडावर घासायचा. हे पाणी टाकत असताना, वस्तारा घासत असताना ते कबीर महाराजांचं सहज बोललेलं वाक्य राजाच्या तोंडातून निघालं. राजा सहज बोलायला लागला खुर्चीवर बसून बसून, घीस घीस कर ऊपर डाल रहा पाणी, तेरी अंदर की बात मैंने पहचानी. न्हावी दादा म्हणे, हो राजासाहेब, माझा काहीच गुन्हा नाही म्हणे. म्हणे काय झालं? मला प्रधानानं सांगितलं होतं म्हणे. काय सांगितलं होतं? म्हणे वस्तारा चांगला पाजून घे, राजाला मारून टाक, मी राजा बनेन, तू प्रधान बनजो. सहज बोलणे. संत महात्मे सहज जरी बोलले ना तरी जगाचं कल्याण होतं. करोने सायास शिकविते. संत महात्मे स्वतः कष्ट सहन करतात पण जगाला शिकवण्याचा प्रयत्न करतात. तुकोबरांना प्रश्न केला महाराज श्री तुकोबराय, या संत महात्म्यांनी जगाला जागं करावं, जगाला शिकवावं, नवे नवे स्वतः कष्ट करून जगाचा सांभाळ देखील करावा, अशा संतांचा जगाचा काय संबंध आहे? गोड दृष्टांत तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये देत आहे. तुका म्हणे बस तुका म्हणे बस तुका म्हणे तैसे तुम जगे तैसे मज येते सांभाळीत, तैसे मज येते सांभाळीत, काय द्यावे त्याचे वावे उदराई, काय द्यावे त्याचे वावे उदराई. तैसे मज येते सांभाळीत, तैसे मज येते सांभाळीत, काय द्यावे त्याचे वावे उदराई, काय द्यावे त्याचे वावे उदराई. देवेता पायी जीव थोडा, जीव थोडा, जीव 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 थोडा, जीव 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 दोळा. देवेता बाई जीव दोळा, जीव दोळा, जीव
आनंदाने चहा घ्या सर्वांनी सर्वांसाठी चहा ठेवलेली आहे. घ्या सर्वांनी घ्या घ्या सगळ्यांनी. जीव थोडा घ्या सर्वांनी घ्या जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेवे ताहा पायी जीवा थोडा. आद्य कवी महर्षी वाल्मिकजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपल्या गावातील आमचं आपलं महर्षी वाल्मिकजी मित्रमंडळ आणि त्यांना मोलाचं सहकार्य माझ्या माता भगिनी या सर्वांच्या सहकार्याने आजच्या कार्यक्रमाची विशेष उपस्थिती माझे संपूर्ण परमस्नेही महाराज मंडळी, गावातील संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी, साऊंडवाले आमचे बाळादादा, सर्वांच्या एक सहकार्याने, अनमोल सहकार्याने हे कीर्तनवाक पुष्प या ठिकाणी संपलं. मी महाराजांच्याच चरणी हे कीर्तनवाक पुष्प समर्पित करतो आणि वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. महाराजांच्या चरणी एक महर्षी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करेन, महाराज आमच्या सगळ्यांना तुम्ही एक सुखाचा आशीर्वाद द्यावा. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सगळ्यांचं कल्याण करा हीच प्रार्थना तुमच्या चरणी करतो आणि तुमच्या चरणी सेवा समर्पित करून वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम.